नमस्कार मित्रांनो, नरसिंग किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या आता चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लेप्रेसी म्हणजे कुष्ठरोग ANM स्टुडंटसाठी आणि GNM सेकंड इयर MSc सेकंडमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. तर सगळ्या स्टुडंटसाठी हा इम्पॉर्टंट आहे ANM आणि GNM. आपण कुष्ठरोग लेप्रेसी बघूया. जर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ज्यांना गरज आहे ते शेअर करायलाही. तर बघूया. तर कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या बॅसिलामुळे होणारा जुन्या प्रकारचा अपंगत्व निर्माण करणारा रोग आहे. हा रोग हॅन्सेन डिसीज म्हणून ओळखला जातो. यामध्ये चट्टे दिसतात, तसेच त्वचेवर स्पर्श होत नाही. ठीक आहे. यांच्या संसर्गामुळे हातापायांच्या मज्जातंतूंवर आणि त्याचप्रमाणे स्नायू, डोळे, त्वचा, हाडे, अंडाशय आणि अंतर्गत अवयव जे आहेत ऑर्गन्स आहेत त्यांच्यावर विपरीत परिणाम होत असतो. या रोगाची लागण आहे ती आशिया, आफ्रिका देशांमध्ये जास्त प्रमाणात आढळत असली तरी तो संपूर्ण जगभर लेप्रेसी जो आहे म्हणजे कुष्ठरोग आहे तो आढळतो. सामान्यपणे हा स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. ठीक आहे. उष्णकटिबंधात समाजातील खालच्या थरांमध्ये हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. फार हळूहळू पसरणारा हा रोग असून साधारणपणे 5 ते 15 आणि 2.5 ते 30 वयोगटातील व्यक्तींना झाल्याचे दिसून येते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया ह्याचं वयाची मर्यादा किती आहे. तर कोणत्याही वयोगटाच्या हा माणसाला रोग होऊ शकतो, तसेच स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्त आढळतो. आदिशयन काळ याचा किती आहे. सर्वसाधारणपणे 2 ते 5 वर्ष हा कुष्ठरोगाचा इन्क्युबेशन पिरियड आहे. 2 ते 5 वर्ष. आता प्रसार माध्यम काय आहेत. तर या रोगाचे सर्वच रुग्ण सांसर्गिक नसतात. ठीक आहे. हा जो रोग आहे त्याचे सगळे रुग्ण आहेत ते काय असतात तर सांसर्गिक नसतात. तर बहुतेक जीवाणू प्रकारच्या जंतूंची बाधा झालेले रुग्ण हे मात्र सांसर्गिक असू शकतात. तर या रोगाचे सर्वच रुग्ण सांसर्गिक नसतात. तर बहुतेक जीवाणू प्रकारच्या जंतूंची बाधा झालेले रुग्ण हे मात्र सांसर्गिक असू शकतात. नाक, घशातील स्राव तसेच रुग्णाच्या जखमांमधून निघणारे पाणी, रुग्णाने वापरलेल्या वस्तू हा रोग पसरण्यास कारणीभूत असतात. ह्याला महारोगही या तुम्ही ऐकलं असेल, महारोग झाला आहे तर ह्याला महारोगही असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी खूप म्हणजे ह्याची साथ असायची ज्याच्यासाठी लोकांना वाईट टाकल्यासारखं असायचं, त्याने एका बाजूलाच ठेवलं जायचं अशा प्रकारचं. कारण हा नाक, घशातील स्राव किंवा नाकातून जखमातून जे निघणारं पाणी आणि वापरलेल्या वस्तू ज्या असतात ते एकमेक वापरल्यावरती हा होणारा आजार होता. आणि रुग्णाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आलेल्या संपर्काने सुद्धा हा रोग होऊ शकतो. आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छता, दाटीवाटीने राहणे यामुळे रोगाचा प्रसार होतो. त्याच्यानंतर तुषारबिंदूंमार्फत सुद्धा ह्याचा प्रसार होऊ शकतो. त्यानंतर कुष्ठरोगाचे वर्गीकरण म्हणजे केलं जातं. तर हिंद कुष्ठ निवारण संघाने केलेल्या वर्गीकरणानुसार कुष्ठरोगाचे खाली प्रमाणे. तर पहिलं आहे अनिश्चित. मध्ये हिंद कुष्ठ जी निवारण संस्था आहे तिने केलेले. तर त्याच्यामध्ये अनिश्चित प्रकार. मग यामध्ये थोड्या प्रमाणात स्पर्शज्ञान असते. म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्ही सुई जरी टोचली ना, जर चट्टा असतो त्या चट्ट्यावरती जर तुम्ही सुई टोचली तर पहिले तुम्हाला तुमच्या लहानपणी असतील म्हणजे आरोग्य कर्मचारी यायचे आणि टोचून बघायचे की तुम्हाला ते टोचल्यानंतर चट्टा आला असेल शरीरावरती, कुठल्याही ठिकाणी चट्टा असेल तर त्वरित कळवा. असे आपले ब्रीदवाक्यसुद्धा असायचे, ते ब्रीदवाक्य लिहितात, ते लिहिलेलं असायचे की तुम्हाला आरोग्य कर्मचारी असतात ते येऊन शाळेमध्ये वगैरे लहानपणी तुम्ही जेव्हा असाल, आत्ता नाही पण जवळजवळ 2000च्या आसपास ते लोक येऊन चेक करायचे. तर त्याच्यामध्ये स्पर्शज्ञान आहे की नाही, कारण नसतं ह्याच्यामध्ये स्पर्शज्ञान. हातापायची बोटं झडणे, पायाची बोटं झडणे अशा कंडिशनलाही कुष्ठरोग जाऊ शकतो. तर यामध्ये थोड्या प्रमाणात स्पर्शज्ञान जाते. ट्युबरक्युलर टाईप यामध्ये काय होतं तर या प्रकारामध्ये चेहरा जो आहे या व त्या पायाच्या ग्लुटियल भाग आहेत, मोठी ऑर्क्युलर चेता इत्यादी ठिकाणी जडपणा येतो व त्याचे जे स्पर्शज्ञान जाते. त्यानंतर सीमारेषीय प्रकार. सीमारेषीय प्रकारामध्ये काय होतं तर ही अवस्था अनिश्चित प्रकारामुळे व ट्युबरक्युलाइड टाईपमुळे निर्माण होत असते. लेप्रोमॅटस टाईपमध्ये काय होतं, यामध्ये त्वचेवर दिसणाऱ्या गाठी सर्वत्र पसरलेल्या असतात व हा प्रकार अधिक संसर्गजन्य असतो. प्युअर न्यूरोटिक टाईप म्हणजे काय तर यामध्ये हातपाय, तोंडावरील त्वचेचे संवेदन नाहीसे होऊन अवयव झडू लागतात. त्याच्यानंतर ब आहे
कुष्ठरोग म्हणजे जे आहे संख्येवरून वर्गीकरण केले तर विषाणू जीवाणू कुष्ठरोग यामध्ये काय तर या प्रकारामध्ये लेप्रोमॅटस बॉर्डरलाईन लेप्रेसीचा समावेश केलेला असतो. हा प्रकार संसर्गजन्य कुष्ठरोगात मोडतो. अल्पजीवाणू कुष्ठरोग यामुळे प्रकारामध्ये कुष्ठरोगाचा प्रसार होत नाही. यामध्ये इंटेरिमट आणि ट्युबरक्युलाइड व प्युरिक न्यूरॅटिक या प्रकारचा समावेश होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे बघितलं सीमारेषीय प्रकार. ही अवस्था अनिश्चित प्रकारामुळे आणि ट्युबरक्युलाइड टाईपमुळे होत असते. लेप्रोमॅटस टाईप यामध्ये त्वचेवर दिसणारे गाठी सर्वत्र पसरले असतात व हा प्रकार अधिक संसर्गजन्य असतो. आणि प्युअर न्यूरॅटिक टाईपमध्ये यामध्ये हात पाय तोंडावरील त्वचेचे संवेदन नाहीसे होऊन मी तर सांगितलं ना अवयव झडू लागतात. कुष्ठरोग जंतूच्या संख्येवरून केलेले वर्गीकरण. तर बहुजीवाणू कुष्ठरोग या प्रकारामध्ये लेप्रोमॅटस व बॉर्डरलाईन लेप्रेसीचा समावेश केलेला असतो. हा प्रकार कुष्ठरोग मोडतो. आणि अल्पजीवाणू कुष्ठरोगमध्ये या प्रकारामुळे कुष्ठरोगाचा प्रसार होत नाही. यामध्ये इंटरमिट आणि ट्युबरक्युलाइड प्युअर न्यूरॅटिक या प्रकारांचा समावेश होतो. त्यानंतर आता ह्याचं रोगनिदान कसं करायचं. 30 जानेवारी 1948 दिवशी महात्मा गांधी यांचा मृत्यू झाला. या दिवसाला लक्षात घेऊन 1954 साली फ्रेंच मानववादी राऊल घेरे लेऊ यांनी या दिवसाची निवड केली. 29 जानेवारी 2017 साली 64 व जागतिक कुष्ठरोग दिवस या संकल्पनेखाली साजरा केला गेला. कुष्ठरोगाचे निदान करण्यासाठी रुग्णांची पुरेशी उजेडात तपासणी करावी. शरीरावर कुठे कुष्ठरोगाचे चट्टे उमटले आहेत का ते पाहावे व ते असले त्याची नोंद करून ठेवावी. शरीराच्या कोणत्या भागावर ते उमटले त्याची नोंद करायची. कुठे दुखत असले त्याची तपासणी करावी. प्रमुख परावर्ती मज्जांची नाडीची सेन्सरी नर्व्हची ही तपासणी करावी. त्याच्यानंतर एखादी विकृती वगैरे आली का ते पाहावे. विकृती आहे का. डोळ्यांच्या हातापायांची तपासणी करून घ्यावी. रोग निदान करण्यासाठी सामान्य त्वचेवर टाचणीने टोचून पाहावे. तसेच चट्ट्यांच्या मध्यभागी टाचणीने टोचून पाहावे व त्यातील फरक जाणून घ्यावा. रुग्णास टाचणी टोचल्यानंतर वेदना व स्पर्श जाणवला की नाही याची विचारणा करावी. अशा प्रकारे रुग्ण शोधून त्यांच्यावर कुष्ठरोगाची उपाययोजना करायची आहे. त्याच्यानंतर शारीरिक तपासणीमध्ये काय आहे तर हातापायाला बधिरता येणे परंतु त्याच वेळेस कोणतीही लक्षणं न दिसणे. रुग्णाच्या शरीरातील चट्टे किंवा अनेक बधीर झालेले नसते. हातापायावर दुखणाऱ्या जखमा सापडणे म्हणजे हातापायाला न दुखणाऱ्या जखमा सापडणे. एक किंवा अनेक मज्जा जाड असून त्या दुखत असणे. हातपाय तोंड झडू लागणे. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपायामध्ये प्रथमच कुष्ठरोगी असला त्याचा शोध घेणे. रुग्ण सापडला असता त्वरित औषधोपचार करणे. त्याच्यानंतर इतर रोग प्रतिबंधक उपाययोजना राबवणे आणि आरोग्य शिक्षण द्यायचं आहे. असं प्रतिबंधात्मक उपाय करायचे आहेत. प्रथम काय करायचं आहे कुष्ठरोगी असला त्याचा शोध घ्यायचा आहे. रुग्ण सापडला असता औषधोपचार करायचा आहे. रुग्णांची देखरेख करणे तपासणी करणे इतर रोग प्रतिबंधक उपाययोजना राबवणे आणि आरोग्य शिक्षण देणे. ह्याची चिन्ह लक्षणं काय आहेत कुष्ठरोगाची तर कुष्ठरोगामध्ये फिकट गुलाबी रंगाचा चट्टा अंगावर उठतो. या रोगाचा संसर्ग झाला असले भुवयांचे आणि पापण्यांचे केस हळूहळू गळू लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हळू तो चट्टा बधीर बनतो. त्यावर केस उगवत नाहीत व घाम येत नाही. तेथील मज्जातंतू टणक बनतात. चट्ट्यावरील त्वचेत व नेझल स्मिअरमध्ये ॲसिड फास्ट बॅसिले आढळून येतात. हातापायांच्या बोटांना स्पर्श जाणवत नसल्यामुळे भाजणे जखम होणे असे प्रकार आढळतात. रुग्णांच्या कानाच्या पाया जाड होतात. हातापायांची बोटे रोगाची लागण झाली असल्यास झडू लागतात. परिणामी रुग्ण विद्रूप दिसू लागतो. अपंगत्व होतो. सर्व अंगावर पांढरे चट्टे दिसू लागतात. आता उपचार व परिचर्या. उपचार आणि परिचर्या काय आहे ह्याच्यावरती तर बहुजीवाणू रुग्ण प्रकार आहे. तर या रोगाचे जंतू टॅप्सोन याला जुमानत नसल्यामुळे बहुविध औषधे एकाच वेळी दिली जातात. बहुविध औषधोपचारांमधील मल्टीड्रग थेरपी दररोज 100 मिलीग्राम त्याचे प्रमाण सुरुवातीला 2 आठवडे रोज रिमाफिसिन 600 मिलीग्राम देतात. त्यानंतर रिमाफिसिन दर महिन्याला एकदा व दिवसाआड 100 मिलीग्राम इतक्या प्रमाणात क्लोझाफिन हे औषध देतात व ती 2 वर्ष सुरू ठेवतात. बहुजीवाणू व रुग्णाची शारीरिक शास्त्रीय तपासणी दर 6 महिन्यांनी एकदा असे 5 वर्षापर्यंत करून घ्यावी. अल्पजीवाणू रुग्ण यामध्ये काय करायचं असतं तर दररोज 100 मिलीग्रामचा DDS एक वेळा दर महिन्याला एकदा याप्रमाणे 600 मिलीग्राम म्हणजे इतक्या प्रमाणात 6 महिने देतात. नंतर ते बंद करून DDS हे एकमेव औषध सुरू ठेवतात. प्रतिबंधात्मक उपायामध्ये कुष्ठरोगाच्या संपर्कात असणाऱ्या बालकांना होऊ नये म्हणून DDSचा औषधोपचार करण्यात यावा. रुग्णांचे पुनर्वसन हे मानसिक शारीरिक सामाजिक अशा सर्वांगीण दृष्टीने होणे महत्त्वाचे आहे. आणि कुष्ठरोगावर बहुविध औषधोपचार काय आहे तर सध्या कुष्ठरोगाचे जंतू DDSच्या गोळ्यांना प्रतिसाद देत नाही. तर मल्टीड्रग थेरपी DDS या औषधोपचारांवर इतर औषध देण्यात येतात. तर प्रौढ कृष्ण रुग्णावरील औषधोपचार
दिनानंतर देण्यात येणारे औषधे डेप्सोन 100 मिलीग्रॅमचा 1 डोस, रिमाप्सिन 600 मिलीग्रॅमचे 1 कॅप्सूल आणि 300 मिलीग्रॅमच्या 2 कॅप्सूल, क्लोजमिन 300 मिलीग्रॅमची आणि 100 मिलीग्रॅमच्या 3 गोळ्या दररोज देण्यात येणारी औषधे. त्याच्यामध्ये क्लोझाफिन 50 मिलीग्रॅम दिलं जातं आणि डेप्सोन 100 मिलीग्रॅम. दोन्ही औषधे सतत 28 दिवस दिली जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे परिचारिकेची काय जबाबदारी आहे. तर कुष्ठरोग नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे कार्य म्हणजे बाधित रुग्ण आहे त्यांचे पुनर्वसन करणे, आरोग्य शिक्षणाद्वारे समाजातील सतत कुष्ठरोगाची माहिती करून देणे, त्याचप्रमाणे समाजात रोगप्रसार कसा होतो त्याबद्दल माहिती देणे, घरामध्ये वावरताना रुग्णाने घ्यावयाची काळजी, लहान बालकांना संसर्गजन्य रोगांपासून कसा बचाव करता येईल याबद्दल घ्यावयाची काळजी, सतत दीर्घकालीन उपचार करून घेणे, तसेच कुटुंब नियोजनावर आरोग्य शिक्षण देणे ही परिचारिकेची जी आहे महत्त्वाची जबाबदारी आहे. तर अशा प्रकारे हा आजचा होता व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.